वाशिमच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली आहे। मागील महिन्यात 4,200 रुपयांवर असलेला दर आता सरासरी 3,800 वर येऊन पोहोचलाय आणि शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा 1,000 रुपयांना हा दर कमी आहे। मागील खरे तर 8 वर्षातील हा निच्चांकी दर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा बघायला मिळते। जालन्याच्या बाजारामध्ये वांग्याची आवक वाढली आहे, त्यामुळे दरामध्ये घसरण झाली आहे। सध्या बाजारामध्ये 8 ते 10 रुपये प्रति किलो दराने वांग्याची विक्री सुरू आहे। त्यामुळे वांग्याचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळते। शेतकऱ्यांवर वांग्याचे क्रेट 100 रुपयांना विकण्याची वेळ आली आहे। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यानं काजू पिकांचं अतोनात नुकसान केलं। उष्माघातानं मोहोर सुद्धा करपून गेलाय, तर नुकसानीचं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाकडे केल्याचं बघायला मिळत आहे। रायगडच्या शेतकऱ्यांनी कलिंगडाच्या शेतीला पसंती दिलेली आहे। पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीची कास धरण्यात कोकणातील माणगावचे शेतकरी सुद्धा आता मागे नाहीयेत। रब्बी हंगामातील कडधान्याबरोबरच भाजीपाला कलिंगडाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलंय। सोलापूर जिल्ह्याचे केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला। केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल अशी माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली। जालन्याच्या द्राक्षांना उत्तर भारतातून मागणी वाढली आहे। द्राक्षाला गुणवत्तेनुसार प्रति किलो 70 रुपयांपर्यंत दर मिळतोय, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करतायत। मागच्या वर्षी दुष्काळामुळे जळून गेलेल्या द्राक्ष बागा आता पुन्हा एकदा बहरल्यात। नांदेडच्या मुगडी परिसरात बहुतांश अल्पभूधारक शेतकरी यंदा भाजीपाला शेतीकडे वळल्याचं बघायला मिळत आहे। टोमॅटो, मेथी, फ्लॉवर, मिरचीसह उन्हाळी पिकातील टरबूज, खरबुजाची शास्त्रयुक्त पद्धतीने लागवड त्यांनी केली। या सर्व पिकांचं भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतल्याचं चित्र आता बघायला मिळत आहे। हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डमध्ये नवीन हळद विक्रीसाठी आलेली आहेत आणि या हळदीला 12 ते 13 हजार रुपयांचा दर मिळतोय। मात्र हा दर लागवड खर्चाच्या तुलनेमध्ये कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अपेक्षित दरवाढ मिळेल की नाही या प्रतीक्षेत सध्या शेतकरी दिसतायत। राज्यामध्ये एकूण 6,200 क्विंटल ज्वारीची आवक झाली होती, ज्यात दादर हायब्रिड, मालदांडी, रब्बी आणि शाळू ज्वारीचा समावेश होता। यातील मालदांडी ज्वारीला सर्वाधिक दर प्राप्त झालाय। जामखेड बाजारात मालदांडी ज्वारीला कमीत कमी 2,700 ते सरासरी 3,900 रुपयांचा दर मिळतोय। गोंदिया जिल्ह्यात खतांच्या 30 आणि एका कीटकनाशक कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला। केंद्र शासनाकडून कृषी केंद्रधारकांना पॉस मशीनद्वारे खत विकणं बंधनकारक आहे, त्याऐवजी ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खताची विक्री होत असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। जालना बाजारामध्ये शेवग्याची आवक चांगलीच वाढली आहे, मात्र दर पडण्याची शक्यता आहे। सध्या बाजारामध्ये 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने शेवग्याची विक्री होते आहे। दरात घसरण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण सध्या बघायला मिळत आहे। वाशिममध्ये गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। मात्र अजून सुद्धा नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित दिसतात। तर नुकसान भरपाईची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। Thank you.